अशा आरोपीला सर्वप्रथम ही जी विकृती आहे, ही विकृती खऱ्या अर्थाने जर आता माझं स्वतःचं गाव ते आहे लोणीगवळी, अशा गावामध्ये प्रकार घडल्यानंतर आम्ही तिथे भावनिकदृष्ट्या जर विचार केला तर आम्हाला तर वाटतं की जनतेच्या हवाली त्याला केल्या जावं, परंतु कायद्याच्या भाषेमध्ये त्याला पॉस्को अंतर्गत कठोरातील कठोर शासन व्हावं. कारण आताच तुम्ही स्वतः मीडियाने सुद्धा कव्हर केलेलं आहे की दुसरबीडमध्ये अशाच प्रकारचं प्रकरण हे ताजं आहे. गेल्या एका वर्षामध्ये ती घटना आहे. अल्पवयीन शाळेच्या मुलींवरच अशा प्रकारचा शिक्षकी पेशामध्ये असलेला नराधम किंवा विकृत त्याने असे गैरकृत्य करून ते प्रकार ताजे असताना जर जिल्हा परिषदच्या शाळेअंतर्गतच शिक्षकी पेशामध्ये अशा प्रकारचा नराधम जर पुन्हा एकदा पोचला जातोय तर कुठेतरी हे व्यवस्थेचं फेल्युअर आहे आणि व्यवस्थेने यावर गांभीर्याने विचार करून कठोरातील कठोर शासन केलं पाहिजे. महाराष्ट्रात आता कॅप्टन खरातचं प्रकरण ताजं असताना लोणीगवळी या गावामध्ये जी प्राथमिक शाळा आहे आमची, तिथं एक शिक्षक आहेत. तर त्यांनी 4थ्या आणि 3ऱ्या वर्गातल्या मुलीचा विनयभंग त्या ठिकाणी केलेला आहे आणि हा प्रकार मागील 2019 पासून चालू आहे असं आम्हाला आता तिथले सहाय्यक शिक्षक आहेत ते सांगून राहिले. 2-3 दिवसापूर्वीपासून काही मुलींना या शिक्षकाचा त्या ठिकाणी त्रास होता, त्यामुळे त्यांनी घरी हा प्रकार सांगितल्यामुळे आज त्यांचे पालक आणि त्या मुलींच्या ज्या आई आहेत तर त्यांनी या शाळेमध्ये धाव घेतली असता हा संबंधित नराधम जो शिक्षक आहे तो सुरुवातीला नाकबूल होता, परंतु त्यानंतर गावातील सगळी मंडळी जमली असता त्यानं काय काय प्रकार केला तो त्यानं त्या ठिकाणी ऑन कॅमेरा त्या ठिकाणी कबूल केला. आम्ही संबंधित आमचे ठाणेदार नागरे साहेब यांना तात्काळ फोन केला आणि लगोलग आपले DYSP साहेब संतोष खाडे साहेब ते सुद्धा गावामध्ये आले आणि प्रचंड असा 400-500 लोकांचा मॉब त्या ठिकाणी होता आणि गावकऱ्यांच्या महिलांच्या ज्या भावना होत्या त्या अतिशय संतप्त होत्या. त्या महिलांचं म्हणणं होतं की हा आमच्या ताब्यात द्या, परंतु DYSP खाडे साहेब आणि नागरे साहेब यांनी त्याला इथं ठाण्यामध्ये इथं आणलं आणि आता त्याच्यावर तो गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. किती मुलींसोबत हा प्रकार झाला? हा प्रकार तसा सध्या तर फक्त 6 मुली सांगतायत, परंतु मागील 6 वर्षापासून तो आमच्या गावामध्ये लोणीगवळीमध्ये, तर त्यांना आता किती प्रकार केले असतील हे आता तपासातच त्या ठिकाणी उघड ती जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे. मागणी काय आता ग्रामस्थांची? मागणी तर ग्रामस्थांची अशी आहे की त्या आरोपीला जनतेच्या हवाले करून द्यावा, परंतु आता कायदेशीर तशा गोष्टी होत नाहीत. परंतु त्या अल्पवयीन मुली आहेत आणि त्याच्या विरोधात गंभीर जे गुन्हे आहेत, जे कलम आहेत ते लावून त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी व्हावी अशी सर्वांची त्या ठिकाणी मागणी. डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील 3 मुलींचा वर्ग शिक्षकानेच छेडछाड केल्याची घटना समोर आलेली आहे आणि या संदर्भामध्ये सध्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलींचे जबाब घेऊन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र हा जो प्रकार जो आहे तो हा प्रकार समोर आल्याच्या नंतर संपूर्ण गाव हे शाळेमध्ये जमा झालं होतं आणि ग्रामस्थांनी तात्काळ या नराधम शिक्षकावरती कारवाई करण्याची मागणी पोलिसांना केली आहे. ज्या वेळेला हा प्रकार समोर आला आणि मुलींनी आपल्या पालकांना याची माहिती दिली की नराधम शिक्षकाने त्यांची छेड काढलेली आहे, त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेलं आहे, हा प्रकार समोर आल्यानंतर जे पालक आहेत आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत संपूर्ण ग्रामस्थांसह शाळेमध्ये पोहोचले. शाळेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्या ठिकाणी पोहोचून संपूर्ण जो प्रकार आहे तो नियंत्रणात आणलेला आहे. त्या ठिकाणी जो जमाव जमला होता त्या जमावाला पांगवण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांना ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे की तात्काळ हा जो नराधम शिक्षक आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि या लहान मुलींना न्याय द्यावा अशा प्रकारची जी मागणी जी आहे ती पालकांनी सुद्धा केलेली आहे, ग्रामस्थांनी सुद्धा केलेली आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या बंधू खरात यांचं जे प्रकरण सुरू आहे तो प्रकरण ताजं असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातल्या डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावामध्ये हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे आणि ग्रामस्थांनी त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.